सगळी माहिती आहे, पण आमच्या त्या सांगली मतदारसंघाचे भावी आमदार म्हणा ते आज इकडं वेळ काढून आले आमच्यात भेटायला। आणि आम्ही या मंदिराची पार्श्वभूमी सांगतो की हे मंदिर इथं काय नव्हतं, इथं सगळे एकदम खड्डे होते, शौचाला बसत होते महिला वगैरे, सगळे दारू पिऊन लोक पडत होते, इथं दारूचा अड्डा होता अगोदर। आणि त्यावेळेला एक वानर इथं मेलं आणि ते वानर इथं नगरसेवकांनी आणून पुरलं, पण त्याची दुरावस्था बघून आम्हाला बरं वाटलं नाही। मग आम्ही केलं तिथं समाधी तर असावी, निदान ती समाधी बघून तर लोक लघुशंका करणार नाहीत, घाण करणार नाहीत म्हणून समाधी बांधली। त्याच्यानंतर सगळ्या लोकांच्या मताने तिथं हे आसाम मॉडेल मंदिर उभं केलं। आणि ही महापालिकेची जागा असल्यानंतर ते प्रत्येक वेळी अतिक्रमण काढायला येत होते, पण आम्ही अतिक्रमण म्हणून काढू दिलं नाही। तुमच्या नावावर जागा राहू दे, आम्हाला तुमची जागा घ्यायची नाही, आम्हाला ह्या जागेचं डेव्हलप करायचं आहे। आणि इथं जवळजवळ ज्येष्ठ नागरिक 17-18 आता जेवण करून येतील इथं आणि संध्याकाळी जातील। घरात वयस्कर माणसांना चिडचिड होते, कोण बघत नाही, नातवंड गावते ते, म्हणून ती वयस्कर माणसं इथे येऊन भगवानाच्या सानिध्यात आपलं जीवन यापन करते। आणि म्हणून आम्ही आता या विटा ते धामणीचे भारत जाधव त्यांनी 43,000च्या विटा दिल्या। तसंच पाटोळे म्हणून आहेत, त्यांनी शेड मारायला 5,000 रुपये सुरुवातीला दिले। असं सगळ्यांच्या सहकार्यानं आणि हे सगळ्यांच्या सहकार्याने हे उभा केलं। हे उभा केल्यानंतर पाण्याची अडचण यायला लागली, पाणी आम्ही बाल्डीनं आणून हे झाडांना जगवलं, लोकांच्या घरातून मागून। मग आमचे दानशूर हे यांचं वैशिष्ट्य फळ मार्केटला हमालीचं काम करतात, परंतु त्यांनी पाण्याची सोय व्हावी म्हणून स्वतःच्या खर्चानं बोर मारून आणि इतकंच नाही तर कधी मंदिराला गरज पडली त्यावेळी त्यांनी आम्हाला सहकार्याचा हात दिला आणि मदत करत आहे। म्हणून त्यांचं किती करावं कौतुक तितकं थोडं। आम्ही दादा आजपर्यंत कुठं मोठ्या नेत्यांच्याकडे गेलेलं नाही, गोरगरीब जनतेतूनच आम्ही हे सगळं उभा केलं। इथं आयुक्त सगळे आयुक्त 4 आयुक्त बदली होऊन गेले, ते 4च्या 4 इथं येऊन त्यांनी सांगितलं अत्यंत चांगलं केलंय आणि इथं तुम्हाला कोण काढणार नाही, तुम्ही व्यवस्थित करा। आता इथंच भाजी मंडळी झाली ही पलीकडे आणि त्याच्या पलीकडे अग्निशमन, त्याच्यानंतर स्केटिंग ग्राउंड, परत नाट्यगृह, हे ओपन व्यायामशाळा, हे या जागेला भरभराट येणार आहे। आणि तुम्ही जे केलं आहे सुरुवात चांगली आहे तुमची आणि तुम्ही हे कार्य सतत करत जावं, परंतु शासन मंदिराला मदत करू शकत नाही म्हणून आम्ही तुम्हाला मंदिरासाठी पैसे देऊ शकत नाही, पण समाज साठी मंडप सभागृह बांधून देऊ आणि त्यासाठी पूर्तता करा तुम्ही आणि आम्ही तुम्हाला सभागृह बांधून देतो म्हणून त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं। मग आता आमचं निवेदन आहे, तुम्हाला बोलवायची आमची फार दिवसापासून इच्छा होती, पण चला कुठल्या तर कारणाने तरी आलात तुम्ही आमचेच आहात। आतापर्यंत लाखो लोकांना त्यांनी अमरनाथ